नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुम्हाला 30 आणि 31 असे 2 दिवस दिले होते आणि म्हणलं होतं की व्यवस्थित रिवाईज करा. पेपर 29ला झाला आहे, 29च्या दिवशी तुम्ही एन्जॉय केला असेलच. 30 आणि 31ला फक्त मी म्हणलं होतं की पेपरचं चिंतन करा याच्यासाठी, कारण तुमच्या आता सलग 3 एक्झाम येणार आहेत मोठ्या मोठ्या. ओके, पुढच्या महिन्यात एक आहे, त्याच्या पुढच्या आणि त्याच्या पुढच्या. तर असं पहिल्यांदा काहीतरी घडतंय. 2017 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. आयोग अशी अपॉर्च्युनिटी परत कधीच देणार नाही. सलग एवढ्या चांगल्या चांगल्या पोस्ट आहेत, एक्झाम्स भरपूर आहेत, त्यामुळे तुमचा अभ्यास कुठं कमी पडायला नको. म्हणून तुम्हाला मी म्हणलं होतं की 2 दिवस घ्या आणि व्यवस्थित ॲनालिसिस करा की तुमचा कुठला टॉपिक वीक आहे. ओके, आणि तुम्ही जे रोजचे हे लेक्चर बघण्यासाठी अर्धा तास तरी देत असाल तर तो कुठंतरी वाया तरी जात नाही आहे ना. ओके, हे पण तुम्हाला कळणं गरजेचंच आहे. तर त्यासाठीच आपण हे लेक्चर आजचं ठेवलेलं आहे की या एवढ्या कमी दिवसांमध्ये आपण फक्त आय थिंक STIच्या 1.5 महिन्यांपासून सुरू झालो आहे. तर या 1.5 महिन्यामध्ये, या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्या लेक्चर्समधून किती प्रश्न आले हे कळणं गरजेचंच आहे. म्हणजे तुम्हाला तरी ठरवायला बरं की आपण हे लेक्चर बघायला टाईम युटिलाइज करायचा की नाही. ओके, तर याच्यासाठीच आपण या लेक्चरमध्ये आपल्या भागातून म्हणजे आपल्या लेक्चर्समधून कुठले कुठले क्वेश्चन आले होते हे बघूत. तर मित्रांनो, आपल्या या लेक्चर सिरीजमधून जे आपण आत्तापर्यंत फार कमी लेक्चर घेतलेत, STIच्या आधी आपण फक्त 1 महिनाभर आधीपासून आपली सिरीज सुरू केली STIच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. तर या एका महिन्यामध्ये आपल्या लेक्चरमधून डायरेक्टली लाईन टू लाईन 11 प्रश्न आलेले आहेत. हे मला म्हणजे मी हे खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि या गोष्टीचा गर्व तर केलाच पाहिजे. ओके, आणि खरंच मला प्राऊड फील होते की तुमच्यामुळेच हे सगळं शक्य आहे, की तुम्हीच मला अशी प्रेरणा देता ना की त्याच्यामुळेच लेक्चर बनवू वाटतात. ओके, आणि जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत नॉलेज शेअर करू वाटतं. तर हे डायरेक्टली 11 क्वेश्चन आले ते तुमच्यामुळेच आलेले आहेत. आता प्रश्न समाजसुधारकांचे 5 आले होते हिस्ट्रीवरती, त्याच्यापैकी 3 प्रश्न हे डायरेक्टली आपल्या लेक्चरमधून ॲज इट इज कॉपी पेस्ट होते. सेन्सेसवरती जे आपण फक्त 1 आठवड्यापूर्वी घेतलं होतं STIच्या, तर 2 लेक्चर बनवले होते, त्याच्यापैकी एका लेक्चरमधून डायरेक्टली 1 प्रश्न ॲज इट इज आला. पंचायत राजवरती आपण 4 भाग बघितले, 3 क्वेश्चन त्याच्यावरती आले. भूगोलावरती एकच लेक्चर बनवलं, त्याच्यातून सुद्धा 2 प्रश्न आले आणि करंट अफेअरचे 2 प्रश्न आलेत. तर असे मिळून आपले 11 प्रश्न आलेले आहेत. आणि खरंच ज्यांनी कोणी हे मन लावून बघितलेत ना लेक्चर, त्यांना सगळ्यांना याचे आन्सर पण आलेले आहेत. आणि असे मला बरेच कमेंट आलेत, जवळजवळ 100 ते 150 जणांनी सांगितलं की सर ॲज इट इज प्रश्न होते तुमच्या लेक्चरमधून, मला 10 प्रश्न आले, मला 9 प्रश्न आले. असे प्रत्येकाने सांगितलेले की सर मी एक जणांनी तर इतकी छान कमेंट दिली की मी सर 5 दिवसापासूनच फक्त तुमचे लेक्चर बघितले, म्हणजे 5 दिवस आधीच पेपरच्या, आणि मला 9 प्रश्न अटेम्प्ट करता आले. आणि हे खरंच ऐकून खूप बरं वाटलं. तर आता मी तुमचा जास्त वेळ न खाता डायरेक्टली जे प्रश्न आले होते ते बघूत. STI प्री 2016 मध्ये हा आलेला आपल्या भागातला पहिला प्रश्न. समाजसुधारक चळवळीचा पताका कोल्हापुरात फडकवणारे डॅश डॅश होते. तर याचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज. आपण आपल्या STIची सुरुवात महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 1 या लेक्चरमधून केली होती. त्याच्यामध्ये आपण भाग 1 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल पूर्ण डिटेल बघितलेला आहे. तर हा प्रश्न तिथून डायरेक्टली आला आहे. ओके, आणि हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण STIसाठी केलेल्या सगळ्या लेक्चर्सची रिव्हिजन पण होऊन जाईल. ओके, जेणेकरून तुमचे PSI आणि राज्यसेवा याच्यामध्ये अजिबात मार्क जाणार नाहीत. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज लेक्चरमधला काहीसा भाग आहे तो बघा तुम्ही आता. प्रश्न दुसरा आपल्या लेक्चरमधून आलेला. पहिले महिला विद्यापीठ 1816 मध्ये डॅश डॅश यांनी स्थापन केले. तर याचं उत्तर आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे, म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. याच्यावरती आपण समाजसुधारक भाग 2 मध्ये डिटेल बघितलेलं आहे आणि हा प्रश्न सुद्धा डायरेक्टली आला. फक्त आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये इयर चुकवलेलं आहे. हे 1916 मध्ये त्यांनी विद्यापीठाची स्थापना केली होती, चुकून 1816 लिहिलेलं आहे. आता ज्यांचं आन्सर चुकलेलं आहे असे थोडे फ्रस्ट्रेटेड मुलं असतात, मग ते ऑब्जेक्शन घेणार, आणि जर ऑब्जेक्शन भरपूर मुलांनी घेतलं तर मे बी MPSCला हा क्वेश्चनच रद्द करावा लागेल, कारण 1916 यांनी प्रश्न चुकवला, प्रश्नामध्ये आकडेवारी चुकलेली आहे, त्याच्यामुळे ऑब्जेक्शन घेण्यासारखंच आहे हे. तर जर ऑब्जेक्शन घेतलं तर राज्यसेवा मे बी याला म्हणजे आपला आयोग याला कॅन्सल करू शकतो. ओके, तर महर्षी धोंडो केशव कर्वेमध्ये आपण ज्या भागामध्ये महिला विद्यापीठाबद्दल बघितलेलं आहे, बोललेलो आहे, तर ते बघूत. हा प्रश्न तिसरा जो आपल्या लेक्चरमधून डायरेक्टली आलेला आहे.
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? तर याचा आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर BR आंबेडकर. ओके, हे सुद्धा आपण ज्यावेळेस समाजसुधारक, महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 3 बघितलाय त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. प्रश्न 4 ह्याच्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती? म्हणजेच त्यांनी सेक्स रेशो विचारला केरळमधला. तर आपण या आपल्या लेक्चरमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये बघितलेलं आहे की त्याचा आन्सर आहे 1084. बऱ्याच जणांनी चुकीची आकडेवारी दिलेली आहे आणि म्हणजे मलाच कळत नाही की मोठ्या मोठ्या क्लासेसवाल्यांनी सुद्धा चुकवलेलं आहे. अजब आहे. त्यांनी ऑप्शन नंबर 3 सांगितला आहे 1058, जे की त्यांनी गुगल सर्च केला असणार आहे आणि गुगलमध्ये विकिपीडियावरती बघितलं असेल. तर विकिपीडियावरची जी इन्फॉर्मेशन असते ही कोणीतरी आपल्यासारखंच अपडेट करणारा असतो. तर त्या इन्फॉर्मेशनवरती एवढा पण नाही विश्वास ठेवायचा. आपण क्रॉस चेक कुठं ना कुठं केलं पाहिजे. आणि हे गव्हर्नमेंट वेबसाईटवरून आपण तुम्हाला दाखवलं होतं की आपण जे भारतीय जनगणना 2011 हे लेक्चर बनवलेलं आहे हे पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या आकडेवारीनेच बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1084 दिलेलं आहे. तो भाग आपण बघूत. आता मित्रांनो आपण लिंग गुणोत्तर आणि बाल लिंग गुणोत्तर काय असतं ते समजून घेऊ. लिंग गुणोत्तराची जर व्याख्या बघाल तर लोकसंख्येमध्ये 1000 पुरुष लोकसंख्येनुसार स्त्रियांची संख्या किती आहे याला म्हणायचं लिंग गुणोत्तर. आणि जर बाल लिंग गुणोत्तर जर विचारात घेतलं तर 0 ते 6 वयोगटातील लहान मुलांच्या 1000 लहान मुलांच्या पाठीमागं 0 ते 6 याच वयोगटातील लहान मुलींची संख्या किती आहे याला म्हणायचं बाल लिंग गुणोत्तर. तर लिंग गुणोत्तरमध्ये पहिले 3 राज्य आहेत केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश. शेवटचे 3 राज्य आहेत हरियाणा, जम्मू काश्मीर आणि सिक्कीम. तर आय होप की तुम्ही ते लेक्चर त्यावेळेस बघितलं असेल आणि नसेल बघितलं तरी आत्ता बघून तरी तुम्हाला तो पार्ट क्लिअर झाला असेल. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न 5 जो की आपल्या लेक्चरमधून आलेला आहे. 73वी घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? ऑप्शन 1 आहे 25, 18, 21 आणि 30. पंचायत राज भाग 2 शिकत असताना आपण 73वी घटनादुरुस्ती व्यवस्थित पाठ केलेली आहे. त्याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी दिलेलं आहे की वयोमर्यादा ही त्यांनी 21 केलेली आहे. म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी जे कमीत कमी वय पाहिजे हे 21 पाहिजे. आता प्रश्न वाचताना बरेच जण गडबड करतात आणि निवडणूक लढवण्यासाठीच्या ऐवजी काहीतरी इलेक्शन म्हणजे वोट टाकण्यासाठी म्हणून कन्सिडर करून डायरेक्टली 18 वर्ष सुद्धा करू शकतात. ओके, तर प्रश्न सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचलाच पाहिजे. त्यामुळं याचा आन्सर राहील 21 वर्ष, ऑप्शन नंबर 3. आपल्या लेक्चरमध्ये आपण ते कुठं बघितलेलं आहे ते बघूत. 73वी घटनादुरुस्ती ही 1992 मध्ये हे विधेयक मांडलं होतं, जे की 1993 मध्ये ह्याला घटनादुरुस्ती स्वरूप प्राप्त झालेलं आहे. म्हणजे 73वी अमेंडमेंट ही 1993 पासून लागू करण्यात आली आहे. हे बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं म्हणून मी इथं क्लिअर केलंय की 1992ला हे घटना विधेयक म्हणून मांडण्यात आलं आणि घटनादुरुस्ती म्हणून 1993 पासून अंमलात आली. तर यांनी काय काय या 73व्या घटनादुरुस्तीमध्ये काय काय मेन्शन केलंय तर ग्रामसभेची स्थापना करावी, तसेच 3 स्तरावर पंचायती म्हणजेच गाव, तालुका म्हणजेच गट आणि जिल्हा या लेवलवरती. त्यानंतर सदस्य निवड करता प्रत्यक्ष निवडणूक पद्धत असावी. निवडणूक लढवण्यासाठी किमान 21 वय असावे. तर तुम्हाला सगळ्यांना आन्सर कळालंच असेल. ऑप्शन नंबर 3 21 वर्ष. पुढचा प्रश्न बघू आपण. हा 6वा प्रश्न. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती? अ, ब, क ऑप्शन आहेत. अ मध्ये सांगितलंय घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा कर ही ग्रामपंचायतीची उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. ब मध्ये सांगितलंय गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतील 30% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो. आणि सी आहे विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन त्यांना अनुदान देते. तर याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व. ज्यावेळेस आपण ग्रामपंचायत बघितलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे मुद्दे आपण तिथं कव्हर केलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न 7वा. ह्याच्यामध्ये असं म्हणलंय की खालील म्हणजे 2 विधानं दिले त्याचा विचार करायचा आहे. पहिल्या विधानामध्ये सांगितलंय महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994 मध्ये करण्यात आली. आणि ब मध्ये म्हणलंय की राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य आहे. ह्याच्यामधलं हे दोन्ही विधानं आपण आपल्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलीच आहेत. पहिलं म्हणजे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही 73व्या घटनादुरुस्तीनुसार एप्रिल 1994 मध्ये करण्यात आली. आता 73वी घटनादुरुस्ती ही 1992 मध्ये मांडलं होतं, त्याला 1993 पासून ती अंमलात आली आणि एप्रिल 1994 मध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केली. आणि बीचा जर विचार कराल हे सुद्धा आपण आपल्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. ते म्हणजे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य असतं. राज्य विधानसभा हे केंद्र शासनाकडून घेतल्या जातात, म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, फक्त 1 बरोबर, फक्त अ बरोबर. ओके, तर आपण पंचायत राज भाग 2 मधला थोडासा भाग बघून घेऊ की ज्याच्यामध्ये आपण ऑप्शन नंबर बी बद्दल बोललेलो आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच पंचायत राजच्या निवडणुका हे राज्य निर्वाचन आयोगामार्फत केल्या जातात. महाराष्ट्रातील पंचायत राजमध्ये महिलांना 50% आरक्षण सुद्धा मिळालेलं आहे. तर मित्रांनो, पंचायत राज भाग 2 मधल्या या एक्सप्लेनेशन मधून तुम्हाला कळालंच असेल की याचा आन्सर काय आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. तर मित्रांनो, हा प्रश्न 8वा आहे जो की आपल्या लेक्चरमधून डायरेक्टली आलेला आहे. ह्याच्यामध्ये खाड्या आणि नद्या यांच्या जोड्या लावायच्यात. एका साईडला खाड्या दिल्यात, एका साईडला नद्या. आणि जर पर्याय उत्तरे जर तुम्ही बघाल म्हणजे ऑप्शन बघितले तर तुम्हाला कळेल की प्रत्येक ऑप्शन हा युनिक आहे. म्हणजे फक्त तुम्हाला एकच खाडी आणि एकच नदी परफेक्ट माहिती पाहिजे होती. तर आपल्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय की जैतापूर जी खाडी आहे ही काजवी नदीवरती आहे. महाराष्ट्र नदी प्रणाली भाग 1 मध्ये आपण हे बघितलेलं आहे. ओके, लेक्चरमध्ये आपण कुठं बघितले आणि ज्या सगळ्या ज्या खाड्या होत्या हे अजून एकदा रिवाइज करू. तर जसं की मित्रांनो, आपण महाराष्ट्रातल्या नदी प्रणालीमध्ये जैतापूर ही खाडी काजवी नदीवरती हे बघितलं होतं. याच्यावरून तुम्हाला याचा आन्सर कळालंच असेल. आता आपण प्रश्न 9वा बघू. प्रश्न क्रमांक 9 याच्यामध्ये डावीकडून उत्तरेकडे खाड्यांचा क्रम लावायचा होता. आपण फक्त खाड्यांच्या ऐवजी नद्यांचा क्रम बघितलेला आहे. पण हे प्रश्न सरळ कॉमन सेन्सवरतीच आहे, कारण तेरेखोल ही नदी आणि खाडी हे त्याचं म्हणजे नदीला जे नाव आहे तेरेखोल तेच खाडीला पण नाव आहे. आणि आपण बघितलेलं आहे, आपल्याला झोपेतून उठून जरी विचारलं कुणी क्रम सांगा तर आपण व्यवस्थित छानपणे पाठ केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला 100% हे आन्सर येणारच होतं. आपल्याला माहिती आहे उत्तरेकडचं म्हणजे सगळ्यात पहिली जी नदी आहे ती आहे दमनगंगा आणि सगळ्यात खालची जी नदी आहे ती तेरेखोल. तर ऑप्शन बघितले तर तेरेखोल पासून सुरू होणारा असा एकच ऑप्शन आहे. त्याच्यामुळे आन्सर राहील आपलं पर्याय नंबर 1. आता आपण पुन्हा एकदा त्या लेक्चरमध्ये ज्या पद्धतीनं नद्या बघितल्या होत्या त्या बघूत. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा ही दमनगंगा नदी ते तेरेखोल नदीपर्यंत आहे. ओके, हा क्रम तुम्ही व्यवस्थित पाठ करा. उत्तर कोकणामध्ये कुठल्या कुठल्या आहेत? दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, उल्हास. मध्य कोकणमध्ये कुठल्या कुठल्या? पाताळगंगा, अंबा, कुंडलिक, काळ, भोगावती, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, त्यानंतर शास्त्री. वशिष्ठीचीच एक उपनदी आहे जगबुडी, शास्त्रीची एक उपनदी आहे बाव. दक्षिण कोकणामध्ये काजळी, मुचकुंदी, काजवी, आचरा, कर्ली आणि तेरेखोल. ओके, हे सारखं व्यवस्थित प्रोनाऊन्स करा म्हणजे आपोआप पाठ होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 10. कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो? 4 ऑप्शन दिलेत: कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि ओझोन. ज्यावेळेस आपण दिल्ली पोल्युशनवरती एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण ग्रीन हाऊस इफेक्टला कुठले कुठले आहेत म्हणजे पोल्युशन्सला कुठले कुठले कारणीभूत असतात असे सगळे घटक बघितले होते ग्लोबल वॉर्मिंगसाठी सुद्धा. तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ओझोन हे दोन्ही पण बघितलेत आपण जे पोल्युशनसाठी कारणीभूत असतात. आता हा प्रश्न थोडासा किचकट आहे कारण जेवढं माझं नॉलेज आहे ग्रीन हाऊस इफेक्टबद्दल तर कार्बन डायऑक्साईड आणि ओझोन हे दोन्ही पण घटक हे ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतात. ओके, पण आयोगाने आन्सर मात्र कार्बन डायऑक्साईड दिलेला आहे. आता ज्यांनी कुणी ओझोनला टिक केलं होतं आणि ज्यांना ओझोन हे अपेक्षित आहे तर त्यांनी ऑब्जेक्शन घेऊ शकता. हा प्रश्न मे बी मग कॅन्सल पण होईल. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 11. हा आपल्या लेक्चरमधून डायरेक्टली लाईन टू लाईन आलेला नाही आहे. याच्या आपण ज्यावेळेस सप्टेंबरचे अवॉर्ड्स बघितले होते तिथं आपण बघितलं होतं की लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा जॅकी चॅनला दिलेला आहे आणि तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळे ऑस्कर अवॉर्ड बघा यावर्षीचे कुठल्या कुठल्या पिक्चरला भेटलेत आणि काय कॅटेगरीमध्ये भेटलेत. तर तसाच प्रश्न आला डायरेक्टली की कॅटेगरी दिल्यात आणि पिक्चरची नावं दिलीत. मग ज्यावेळेस तुम्ही पर्याय उत्तरे बघाल तर तिथं तुम्हाला कळून येईल की तुम्हाला एकच पिक्चर कन्फर्म माहिती पाहिजे आणि त्याची कॅटेगरी. ओके, तर म्हणजे जे पिक्चर बघतात त्यांच्यासाठी तर सोपंच आहे. जसं की मला ॲनिमेटेड पिक्चर्स आवडतात त्याच्यामुळे मी इनसाइड आउट पिक्चर बघितला होता. ओके, इनसाइड आउट मग मला माहिती होतं की हे ॲनिमेटेड पिक्चर आहे. तर मला असाच एक ऑप्शन बघायचा आहे म्हणजे सीला मॅच होणारा पर्याय क्रमांक म्हणजे सीला मॅच होणारा 4. ओके, तर पर्याय बघायचे होते आणि सीला 4 असा मॅच होणारा एकच ऑप्शन दिसतोय त्याच्यामुळे आपला आन्सर राहील ऑप्शन नंबर 1. ओके, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की हे लेक्चर मी का बनवलोय.
तर मित्रांनो, हे लेक्चर मी याच्यासाठी बनवलं आहे कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे की आपण एका डायरेक्शनमध्ये आहोत, एका फ्लोमध्ये आहोत, ज्या डायरेक्शनमधून आपण आपलं विजन म्हणजे आपलं जे ऑफिसर व्हायचं जे ध्येय आहे हे अचीव कराल. ओके, आणि तुम्हाला सगळ्यांना मी ऑफिसर करूनच सोडणार आहे कारण तुमच्यामुळेच हे सगळं शक्य आहे. तुम्ही एवढे छान कमेंट देता, एवढे छान रिप्लाय देता, जसं काय तुम्ही मला आधीपासूनच ओळखता, 1-2 वर्षांपासून, आणि पर्सनली ओळखत असल्यासारखं कमेंट करता. आणि बरेच जण एकदम आपुलकीनं, साधेपणानं, हक्कानी कमेंट करतात आणि कॉन्व्हर्सेशन करतात. मला खरंच बरं वाटतं. इथं काही फक्त मोजक्या ठेवलेल्या आहेत, असे शेकडो मला कमेंट येत राहतात दिवसभरातून की सर तुम्ही हे करा, हे करा, आणि चुका पण व्यवस्थित सांगतात की सर तुमचं इथं चुकलेलं आहे, सर इथं चुकलेलं आहे. ओके, आणि खरंच बरं वाटतं मला बघून, कारण तुम्ही एवढं काळजीने आणि एवढं केअरफुली लेक्चर बघताय हे पण मला कळतं त्यातून, आणि मी पण माझ्या एरर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करत जातो. मग माझी इम्प्रूव्हमेंट पण तुमच्यामुळंच होते. ओके, तर काही सजेशन्स असतील तर व्यवस्थित डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करत जा. अजिबात घाबरू नका आणि बोलकं व्हा. ओके, तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये मला तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं. लेक्चर कसं वाटलंय हे पण नक्की कळवा. लेक्चर आवडलं असेल तर त्याला लाईक करा, आणि ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना मी आणखीन एकदा दाखवतो चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं ते. इथं लेफ्ट हँड साईडला एक विजन गव्हर्नमेंट जॉबचा लोगो येईल. ज्यावेळेस तुम्ही त्याला क्लिक कराल तर तिथं सबस्क्राईबचं ऑप्शन येईल. तुम्ही तिथून सबस्क्राईब करू शकता, आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर उजव्या साईडला राईट हँड कॉर्नरमध्ये सबस्क्राईबच्या शेजारी एक बेलसारखं बटन आहे, त्याच्यावरती पण क्लिक करा. म्हणजे मी एक नवीन लेक्चर टाकलं की तुम्हाला लगेचच तिथं नोटिफिकेशन येत जाईल. ओके, तर भेटूया पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.